सालाबादप्रमाणे यंदाही उबाठा गटाचे शिवसेनेचे एकनिष्ठ माजी नगरसेवक सोमनाथ वासकर व माजी नगरसेविका कोमल वासकर यांच्या नेतृत्वाखाली सानपाड्यातील बाबू गेणू मैदानात महिलांसाठी भव्य दिव्य हळदी कुंकू समारंभाचे आयोजन करण्यात आले होते। या हळदी कुंकू सोहळ्यादरम्यान रश्मी उद्धव ठाकरे यांनी विशेष उपस्थिती दर्शवली। रश्मी ठाकरे यांच्या आगमनाने सानपाड्यातील महिलांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले। यावेळी माजी खासदार राजन विचारे, विठ्ठल मोरे, रंजना शिंत्रे, MK मडवी, विनया मडवी तसेच शिवसेनेचे कार्यकर्ते, युवा पदाधिकारी व महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते। न भूतो न भविष्यती या भव्य हळदी कुंकू सोहळ्यात वासकर दाम्पत्याने बेलापूर मतदारसंघात आपली ताकद दाखवून दिली। या दरम्यान महिलांच्या मनोरंजनासाठी व त्यांच्या उत्साहासाठी विविध मनोरंजनात्मक कार्यक्रम व नृत्य प्रदर्शन केले। रश्मी ठाकरे यांच्या हस्ते लकी ड्रॉ विजेता महिलांना पैठणी देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला। समाजसेवा करण्यात वासकर दाम्पत्यांचा नेहमीच मोलाचा वाटा असतो व माणुसकी जोपासण्याचं काम हे या दाम्पत्यांनी केलं आहे। यावेळी रश्मी ठाकरे यांनी कोमल वासकर व सोमनाथ वासकर या दाम्पत्याच्या कामाची पोचपावती देत कौतुकाची थाप व आशीर्वाद दिले। रंजना शिंत्रे यांनी कोमल वासकर व सोमनाथ वासकर यांच्या कामाची प्रशंसा केली। आज रथसप्तमी आहे आणि रथसप्तमी निमित्त सानपाडा विभागाने हा महिलांचा मेळावा आणि हळदी कुंकू समारंभ आणि पैठणीचा खेळ महिलांसाठी इथे आयोजित केला होता। या प्रसंगी आमच्या पक्षप्रमुख माननीय उद्धवसाहेब ठाकरे यांच्या पत्नी आमच्या मातोश्रीच रश्मी वहिनी आज येऊन सगळ्या महिलांना शुभेच्छा देऊन गेलेल्या आहेत। खरं तर खूप वहिनी आल्यानंतर महिलांमध्ये चैतन्य येतं आणि आज सगळ्या सानपाडा विभागात नाही तर नव्या मुंबईत पूर्ण चैतन्याचं वातावरण निर्माण झाले। कारण ठाकरे फॅमिलीचं पाय लागणं म्हणजे खूप भाग्याची गोष्ट असते आणि आज त्या सानपाड्यात आल्या आणि आमच्या महिलांना भेट देऊन गेल्या। ते सगळे आम्ही भारावून गेलेलो आहोत आणि हा रथसप्तमीचं सध्या संक्रांतीचं पर्व चालू आहे। आज रथसप्तमी आहे। या रथसप्तमी निमित्त मी देखील शिवसेना पक्षातर्फे सर्व आमच्या नवी मुंबईतल्या महिला भगिनींना हार्दिक शुभेच्छा देते आणि आमचे सोमनाथ वासकर, कोमल वासकर आणि त्यांचे सर्व आमचे सानपाड्याचे महिला पुरुष पदाधिकारी यांनी इतका छान नेटका कार्यक्रम आयोजित केला त्याबद्दल त्यांचे मनापासून आभार मानते आणि त्यांना शाबासकी पण देते आणि त्यांना शुभेच्छा देखील देते। नक्कीच आज हळदी कुंकू ठेवलं आहे आणि आम्ही हा इलेक्शन आला म्हणून हळदी कुंकू ठेवत नाही। आपला दरवर्षी हळदी कुंकू असतात आणि महिला हक्काने विचारतात आपला हळदी कुंकू कधी आहे आणि हा हळदी कुंकू असला की महिलांचा इतका प्रतिसाद असतो आणि त्यामध्ये आज रश्मी वहिनी येणं म्हणजे आम्ही सर्व नवी मुंबईतील महिला आघाडी डबल चार्ज झालो असं सांगता येईल। आणि खरोखरच आजपासून आम्ही जी शक्ती घेऊन कामाला लागू ना ती तुम्ही बघालच। हे म्हणजे आम्ही फक्त म्हणजे असं इलेक्शन आहे किंवा काय तेवढ्यापुरतं आम्ही काम केलेलं नाही। आम्ही टच टू टच प्रत्येक माणसाशी जोडले गेलेलो आहोत आणि हक्काने ताई माई सगळेजण आम्हाला विचारपूस करतात, नसलो तरीही विचारतात। ही एक म्हणजे पैसा येतो जातो, पद येतं जातं, परंतु माणूस की शेवटपर्यंत लक्षात राहते आणि हे जोपासण्याचं काम आम्ही दोघी जण करत असतो। तर खरोखरच महिला स्वतःहून समोरून प्रतिसाद देतात की हे करायचे आपण करूया आणि खूप मोठ्या संख्येने येऊन आम्हाला एक आशीर्वाद देतात। रश्मी ठाकरे यांच्या आगमनाने नक्कीच निवडणुकीच्या बदलाचे वारे वाहणार। तसेच नवी मुंबईतील सानपाडा हा शिवसेनेचा गड असल्याची प्रतिक्रिया यावेळी सोमनाथ वासकर यांनी दिली। खरं तर समस्त सानपाडा मायबाऊलीचे आशीर्वाद आहेत। दरवर्षी आम्ही या उत्सवाचे आयोजन करत असतो। खऱ्या अर्थाने हा हळदी कुंकू म्हणजे महिलांचा उत्सवाचा कार्यक्रम आणि आम्ही जी शिवसेना प्रमुख शिकवण आहे, कधी यामध्ये राजकारण करायचं, निवडणुका हो अगर न हो, परंतु महिलांना आनंद द्यायचा प्रयत्न या ठिकाणी नक्कीच आमच्या माध्यमातून होत असतं। या माध्यमातून सर्व आम्ही सानपाडा वासीय
गाव गावठाण आणि रहिवासी वसाहतीमधील रहिवासी सर्व एकत्र येत असतो आणि खऱ्या अर्थाने आपली एकमेकांची ओळख पडत असते. हा त्यामागचा उद्देश आहे. आणि खऱ्या अर्थाने आज आमच्या मातोश्रीची पावलं सांडपाड्यामध्ये आल्यानंतर जो आनंद, या एवढ्या वर्षाची तपस्या जी फळाला आली, खऱ्या अर्थाने आम्ही आज खूप आनंदी आहोत. आज बोलायला शब्द नाहीत, परंतु नक्कीच आम्ही मातोश्रीचे आभार मानतो. आणि रश्मी वहिनी आल्यानंतर जो उत्साह आमच्यामध्ये संचारलेला आहे त्यामध्ये नक्कीच काहीतरी निवडणुकीत बदलाची वारे होती. तर असं वास्कर कुटुंब आणि सांडपाडा असं नातं नाही, रहिवाशांचं प्रेम आहे. आम्ही त्यांच्यामध्ये मिसळतो, त्यांच्यामध्ये राहतो, म्हणून ते ही सर्वजण आमच्यावर प्रेम करतात. खऱ्या अर्थाने निवडणुका येतात आणि मग सांगितलं निवडणुका जातात, परंतु रहिवाशांचं प्रेम मिळवणं जेवढं कठीण आहे, परंतु त्या माध्यमातून ते जे आमच्यावर प्रेम करतात त्यामुळे खरंच मी त्यांचा ऋणी आहे. आमची खूप वर्षापासून इच्छा होती, सालाबाद दरवर्षी आम्ही हळदी कुंकू समारंभाचे आयोजन करत असतो. आमच्या माऊलींना तो आनंदाचा क्षण देत असतो, परंतु मातोश्रीची पावलं ही सांडपाड्यामध्ये यावी हा आमचा बऱ्याच वर्षापासून प्रयत्न होता. खरं तर गेल्याच वर्षी आदित्य साहेब या ठिकाणी शाखेच्या उद्घाटनाला आले. आम्ही मागील 15 दिवसापूर्वी उद्धव साहेबांना भेटलो आणि आमच्या दिनदर्शिकेचं लोकार्पण केलं. आणि आज योगायोगाने मातोश्रींच्या आमच्या रश्मी वहिनी या ठिकाणी आल्या, म्हणजे एक तो सुवर्ण योग जुळून आला. आणि मातोश्रीचे आशीर्वाद आल्यामुळे आज जो उत्साह सांडपाड्यामध्ये निर्माण झालेला आहे, त्या माध्यमातून शिवसेना हा सांडपाड्याचा गड आहे. म्हणजे नवी मुंबईतील सांडपाडा हा शिवसेनेचा गड आहे, हे म्हणजे म्हटलं तरी काही वावगं होणार नाही. रश्मी वहिनी ज्यावेळी आल्या त्यावेळी त्यांनी जो महिलांचा उत्साह बघितला ना, जेवढी गर्दी बघितली, खरं तर येता येताना त्यांनी आमची कौतुकाची थाप पाठीवर मारली. खूप चांगलं नियोजन आहे आणि चांगलं आयोजन आहे. मी पहिल्यांदाच आले, पण मला उत्साह वाटला. तुम्ही नेहमी बोला, मी येत राहीन, हा आशीर्वाद त्यांच्या माध्यमातून मिळाला. असं काय शिवसेना या 4 अक्षरासाठी जगतो. शिवसैनिक हेच पद जिल्हा प्रमुख पदापेक्षा मोठं आहे. ते जरी आमच्याबरोबर शेवटपर्यंत राहिलं तरी आम्ही समाधानी आहोत.